मला एक सांग, त्या दगडाच्या मूर्तीला नमस्कार करून काय उपयोग आहे रे? अरे दगडातच देव असतो. काय? अरे बघ ना, म्हणजे आपल्या आजूबाजूला तो सगळीकडे असतो, पाहिलं तर दिसतो. एखाद्या अनोळखी गल्लीत आपल्याला कुत्र्यांपासून वाचवतो, हायवेवर गाव केव्हा लागणार आहे ते दाखवतो, घराभोवती कुंपण बनवून रक्षण करतो, स्वयंपाकघरात आईला वाटण बनवायला मदत करतो, लहान मुलांना चिंच कैऱ्या पाडायला मदत करतो, कधी कधी आपल्या डोक्यावर बसून भळाभळा रक्त काढतो आणि आपल्या शत्रूची जाणीव करून देतो, कधी मजुरांचं पोट सांभाळण्यासाठी स्वतःला फोडून घेतो, तर कधी शेतकऱ्यांना झाडाखाली विसावा देतो. बालपणी तर स्टंप, टिपऱ्या, लगोरी अशी अनेक रूपं घेऊन आपल्याशी खेळतो, आपल्या मदतीला धावून येतो. मला सांग, देव सोडून आपल्यासाठी करेल का रे एवढं कोणी? खरंय, बघण्यातला फरक आहे रे. कोणाला देव दगड वाटतो तर कोणाला दगड देव वाटतो. आपण ठरवायचं, आपल्यात दगड आहे का देव आहे. दुनिया बनाई मैंने हाथों से, मिट्टी से नहीं जज्बातों से.